आज आपण खिचडी बनवत आहोत मुगाची. त्याच्यासाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. छानपैकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आज आपण मुगाची खिचडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याच्या आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकू. मी पाणी टाकलेले आहे आणि आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकू आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आज मी मुगाची खिचडी आणि बेसन बनवत आहे. त्याच्यासाठी मी पहिलं खिचडी मांडून घेते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छानपैकी आपण त्याला परतून घेऊ. एकदा मिक्स करून घेऊ आणि आपण कुकर लावून देऊ. आता आज आपण बेसन बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण तेल टाकून घेऊ. छानपैकी आपण हिरव्या मिरच्याचं बेसन बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. आता आपण मोहरी जिरं टाकून घेऊ. छानपैकी मोहरी जिरं तडतड झाल्यानंतर आपण कांदा आणि मिरची टाकून घेऊ. आपली खिचडी एक साइड होत आहे. आता आपण बेसन तयार करू. आज मी बेसन आणि खिचडी ची रेसिपी सांगत आहे. त्याच्यासाठी जिरं टाकलेले आहे. आता आपण कांदा टाकून घेऊ. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. छानपैकी आपली मोहरी जिरं झालेलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊ. छानपैकी त्याला परतून घेऊ. छानपैकी आपण त्याला परतून घेऊ. छान त्याला शिजू देऊ. 2-3 मिनिटं छानपैकी आपण शिजू देऊ. मग आपण हिरव्या मिरच्या टाकू. तिखट टाकणार नाही आहे. मी आज हिरव्या मिरच्याचे बेसन बनवणार आहे. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. छानपैकी आपण त्याला परतून घेऊ. आपलं परतून येत आहे. छानपैकी लालसर होऊ दे आणि मग आपण त्याच्यात टमाटे थोडेसे सांबार टाकू. तोपर्यंत आपण बेसन भिजून घेऊ. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. छानपैकी भिजून सुद्धा घेतलेलं आहे. छानपैकी आपला कांदा सुद्धा झालेला आहे. आता आपण त्याच्यात टमाटे टाकून घेऊ. छानपैकी टमाटे परतून घेऊ. आपलं परतवणं झालेलं आहे. आता आपण त्याच्यात आवश्यकतेनुसार मीठ टाकू आणि थोडीशी हळद टाकून घेऊ. आपण तिखट टाकणार नाही. मस्त छान लागते खिचडी बेसन. नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. छानपैकी आपला परतलेला आहे. आपण थोडंसं सांबार टाकून घेऊ आणि हे बेसन भिजून घेतलेले आहे. मी 1 वाटी बेसन छानपैकी भिजून घेतले आहे. आता त्याच्यात टाकून देऊ. छानपैकी मिक्स करून घेऊ. अर्धा 1 घंटा आपण चांगलं शिजवून घेऊ. जोपर्यंत आपल्या बेसनाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छानपैकी शिजवून घेऊ. 5 मिनिटं झालेले आहे. आपलं बेसन एक वेळ परतून घेऊ आपण. आपल्या कुकरची शिट्टी सुद्धा झालेली आहे. छानपैकी आपलं बेसन सुद्धा शिजत राहील. 2 शिट्ट्या काढून घेता येईल.
छानपैकी आपलं बेसन सुद्धा परतून झालेलं आहे. आता आपण पुन्हा थोडीसा वेळ शिजू दे आणि मग गॅस बंद करून दे. हा कसं झालेलं आहे बेसन, अजून थोडंसं शिजायचं आहे. 5-10 मिनिटं आपण छानपैकी शिजून घेऊ. मग आपलं बेसन तयार झालेलं आहे. छानपैकी आपण 5-10 मिनिटं अजून शिजून देऊ. मग आपण गॅस बंद करू. तोपर्यंत कुकर सुद्धा होऊन जाईल आपली. 2 शिट्ट्या काढून घेते, मग गॅस बंद करून देते. छानपैकी आपलं बेसन सुद्धा झालेलं आहे. आपण वरतून सांबार टाकून घेऊ. छानपैकी एकदा परतून घेऊ. आपलं बेसन तयार झालेलं आहे. आपली खिचडी सुद्धा झालेली आहे. थोडंसं कुकर किती छान दिसत आहे. आपलं बेसन झालेलं आहे छानपैकी तयार. आपण तेल करून घेऊ. त्याच्यासाठी मी गंज ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे. छानपैकी तडतड गरम करून घेऊ. 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान लेकराले कच्चं तेल नाही द्यावं म्हणून मी अशी थोडंसं तेल कडून घेत आहे. कारण की लहान मुली आहे ना माझ्या घरी, तर ते कच्चंच तेल मागते. त्याच्या करताना मी नाही का तेल कडून घेत आहे. छानपैकी तेल तळलेलं आहे. आपण टाकून घेऊ. मिरच्या 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहे आणि 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. लसणाच्या पाकळ्या छानपैकी कडून घेऊ. छानपैकी आपलं तेल झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ.